अस्सलाम वालेकुम नाजरीन, नादर न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। म्यूनसिपल कॉरपोरेशन के आम इजलास में जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर की मौजूदगी में जय श्री पावड़े को मेयर मुंतखब किया गया। नांदेड़ वागला शहर म्यूनसिपल कॉरपोरेशन का आज खुसूसी आम इजलास आज 13 अक्टूबर को ऑनलाइन तर्ज पर तलब किया गया था। नए मेयर का इंतखाब आज के खुसूसी इजलास में अमल में आया। नांदेडचे प्रथम नागरिक महापौर म्हणून स्वीकारताना मला मनस्वी खूप आनंद होत आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, डीपी सावंत साहेब, अमरभाऊ राजूरकर, वसंतराव चव्हाण, हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, माधवराव पाटील जवळगावकर तसेच मोहनअण्णा हंबर्डे, आमच्या नेत्या माननीय अमिता भाभी या सर्व आणि तसेच सर्व नगरसेवक यांचे मनापासून आभार व्यक्त करते। जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर के ज़ेर सदारत मुनक्किदा इस आम इजलास में आज मेयर अहदे के लिए कांग्रेसी कारपोरेटर जय श्री पावड़े के इंतखाब का बाकायदा ऐलान हो चुका है। नांदेड शहराच्या विकासाच्यासाठी आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मी सर्वप्रथम प्रयत्न करते। तसेच ज्या समस्या आहेत पाण्याच्या असो, आरोग्याच्या असो, मलनिस्सारण असो, ह्या मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन। कारण नांदेड महापौर म्हटल्यानंतर पूर्ण शहराची जबाबदारी ही महापौरावर येत असते आणि प्रत्येक नागरिकाच्या समस्या हे महापौरांकडे येतील। त्या नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन। इस मौके पर बल्दे उज़्मा के कारपोरेटर व कारकुनान ने इन्हें मुबारकबाद पेश की। तसेच आता सध्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। त्याचप्रमाणे शहरात सुद्धा रस्ते वगैरे सगळे आपण पाहतोय, रस्त्यांनी नीट व्यवस्थित चालता येत नाही। इथे खड्डे वगैरे सगळे झालेत, ते खड्डे बुजवण्याचं काम सुरुवात करेन। रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेबांनी मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला दिलेला आहे नांदेड महापालिकेला। तर त्या अनुषंगाने पूर्ण शहरातले रस्त्याचं मार्ग कायमचा सोडवण्याचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू। आणि सुरुवातीला जसं पाण्याचा प्रश्न, पाणी उशिरा येणे, काही ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, तर ह्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं जर आपण पाहतो की कोटतीरचा पाणी पंप तिथे काही समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी दुरुस्तीचं काम प्राधान्यानं ते लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध जो आराखडा आहे तो शासन दरबारी लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न करेन। मला महत्त्वाचं एक या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की महापालिका एक कुटुंब आहे आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी जो एकमेकांनी मिळून दोन चाक आहेत गाडीचे, यांनी जे काम करायचं असतं मिळून ते निश्चितच व्यवस्थित काम अधिकारी आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करतोच। पण नागरिकांच्या समस्या सोडवत असताना अधिकाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून कुठल्याही काही चुका होऊ नाहीत, त्यांच्या समस्येचं निराकरण व्यवस्थित त्यांनी करावं। मी त्यांना सूचना वजा विनंती करते की कुठल्याही समस्याचं नागरिकांच्या समस्याचं निराकरण लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी करावं। आणि जर कामात कसूर झाला तर तिथे नक्कीच दोषी झाले त्यांना मी शासन करेन। कारण मी म्हणजे आमच्या साहेबांच्या वतीनं किंवा शासनाकडे त्याचं काही तक्रार करेल, पण तसं शक्यता येऊ नये। कारण सगळे नागरिक महापालिकेकडं पाहताना एक चांगली इमेज महापालिकेची नांदेडची व्हावी। याआधीही अनेक महापौरांनी आपल्या नांदेडमध्ये त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे आणि त्याच पावलावर पाऊल देऊन निश्चितच मी सुद्धा चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन, नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून महापालिकेचं प्रत्येकाच्या चांगलं कौतुकास्पद नाव, महापालिकेचं नाव लौकिक व्हावं, अधिकाऱ्यांचं व्हावं। कारण या सगळ्यांनी समन्वयाने काम केलं तर कुठल्याही समस्या ह्या होणार नाहीत। आपण ऐकलं असेल की मागच्या निवडणूक काळामध्ये आमच्या नेत्यांनी जे आश्वासन दिले होते की नांदेडच्या सुशोभीकरणाबद्दल, तर त्याही बाबतीत मी माहिती घेऊन सांगते की गौतम बुद्धाच्या पुतळ्याचं जागा शोधण्याचं काम चालू आहे
म्हणजे काम पाहणी चालू आहे, तिथेही पुतळा लवकरात लवकर बसवण्यात येईल. बसवेश्वरांच्या पुतळ्याचं काम मार्गी लागेलच. आणि अजून महत्त्वाचं असं वाटतं की आपण 2 वर्षापासून शाळा बंद आहेत, तर पाहतोय की मुलांवर जो परिणाम होते त्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्यात, घरात बसूनच आहेत मुलं. तर ओपन स्पेस शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ओपन स्पेसला डेव्हलप करण्यासाठी, खेळांचे मैदान करण्यासाठी, जेणेकरून त्यांचा शारीरिक बौद्धिक विकास हे खेळातून साधण्यासाठी नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावे. कारण कुठल्याही काम करताना तिथली सोसायटी आणि महापालिका यांनी जर संयुक्त विद्यमानाने संयुक्तिकपणे काम केलं तर हे काम लवकर मार्गी लागेल. आणि तसेच जी ही जबाबदारी माझ्यावर दिली महापालिकेची आमच्या आदरणीय चव्हाण साहेबांनी, आमच्या नेत्यांनी, ती सार्थपणे पार पाडण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन, जेणेकरून नांदेड शहरातील पूर्ण नागरिकांच्या समस्या एक महापौर म्हणून त्यांनी मला खरंच हे म्हणजे एक संधी दिली, तर ती समस्या सोडवण्यासाठी मी समर्थपणे प्रयत्न करेन. या निमित्तानं एवढंच सांगते. आणि सगळ्या पत्रकार बंधूंचे, मीडियाचे, तुम्हीसुद्धा आमचा एक भाग आहात. कारण तुम्हीसुद्धा सकारात्मक बाजूने जे काही असतील तुमच्या निदर्शनात कुठल्या गोष्टी आल्या असतील त्यासुद्धा मला सांगाव्यात. निश्चितच आपण त्यातही जे काम करता येईल ते चांगलं करण्याचा प्रयत्न करू. तुमचेसुद्धा खूप आभार व्यक्त करते आणि धन्यवाद सगळ्यांना देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.